तेजस्फुरद्दिक्प्रदेशम् विधीन्द्रादिदेवये सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगम। मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं, नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपम। मस्तक हे पाया परी, मस्तक हे पाया, मस्तक हे पाया, मस्तक हे या तुझा विसरण भावा, गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी। संत श्रेष्ठ जगत वंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज, थोडा ऐकू दे, यांचा 4 चरणांचा बहुधा सर्वांना परिचित पाठांतर असलेला हा अभंग आजच्या कीर्तन सेवेसाठी निवडलाय। या अभंगाद्वारा जगद्गुरु तुकाराम महाराज भगवान पांडुरंग परमात्म्याला प्रार्थना करतात, विनंती करतात की प्रभू, या संसाराची जबाबदारी वाहत असताना, सुखदुःखातून वाटचाल करताना तुझा विसर होऊ देऊ नको। मग आम्ही तुझ्या आवडीनं गुणानुवाद गात राहू, आमच्यासाठी तो ठेवा असेल। मुक्तीही नको आणि संपत्ती नको, पण संतांची आणि सज्जनांची संगती मात्र आयुष्यामध्ये दे। आणि पुन्हा जन्माला घातलं तरी हरकत नाही, पण सत्संगती आणि भक्ती जर आमच्या जीवनात घडत असेल तर तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी विठाला विठाला। या अभंगाच्या माध्यमातून काही सेवा भगवंताच्या संतांच्या चरणी आपल्याला समर्पित करायची। तत्पूर्वी कार्यक्रमाच्या निमित्तानं 2 शब्द परिहार देणं आवश्यक आहे। थोरात पाटील परिवार, उक्कलगाव, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहिल्यानगर, या परिवारातील पूजनीय वडील, या परिवाराचे आधारस्तंभ कैलासवासी विश्राम सारंगधर पाटील थोरात यांचं प्रथम पुण्यस्मरण, त्याचबरोबर कैलासवासी विश्राम पाटील यांच्या भगिनी आणि या परिवाराच्या आत्या कैलासवासी गंगा भागीरथी रखमाबाई सारंगधर थोरात यांचंही प्रथम पुण्यस्मरण आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये साजरं केलं जातंय। या परिवारातील कैलासवासी विश्राम पाटील यांची मुलं, आपले सर्वांचे स्नेही श्री दत्तात्रय विश्राम पाटील थोरात साहेब, श्री सुरेशराव विश्राम पाटील थोरात, श्री नारायणराव विश्राम पाटील थोरात, त्याचबरोबर या परिवाराच्या मातोश्री गंगा भागीरथी कुसुमबाई विश्राम पाटील थोरात, या परिवाराच्या कन्या गंगा भागीरथी गंगूबाई बाळासाहेब खपके दवणगाव, त्याचबरोबर सर्व नातू नाती, व्याही जावई, इतर सर्व आदरणीय पै पाहुणे मंडळी, थोरात पाटील परिवारातील कैलासवासी विश्राम पाटील यांची सर्व गावकी भावकीतील मंडळी, दुरून आलेली सर्व आदरणीय पाहुणे मंडळी, माता भगिनी आणि विशेष करून आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले सर्व महाराज मंडळी आणि गुणीजन मंडळी, मोठ्या संख्येने उपस्थित
टाळकरी मंडळी यांचं एकदा टाळ्या वाजवून आपण स्वागत करावं. कारण या उक्कल गावावर आणि या थोरात पाटील परिवारावर कैलासवासी विश्राम पाटील, आमचे दत्तात्रय थोरात साहेब आणि या सगळ्या परिवारावर खूप प्रेम सर्व क्षेत्रातील मंडळींचं आहे, राजकीय, सामाजिक, धार्मिक. आणि तोच एक भाग म्हणून इतक्या संख्येनं पंचक्रोशीतल्या सर्व गावचे टाळकरी आणि महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. ज्यांनी सुंदर गायनानं प्रारंभ केला ते रविदासजी महाराज जगदाळे, नंदू महाराज भगत, या बाजूला उभे आमचे शुभम महाराज बनकर, त्याचबरोबर वसंत महाराज खरात, मृदंगाचार्य प्रसाद महाराज तरवडे, ज्ञानेश्वर महाराज इंगळे, आमचे गुरुबंधू, सहकारी आणि आध्यात्मिक वाटचालीमध्ये आपल्या सगळ्या प्रवासात ज्या मंडळींचं अत्यंत चांगलं मौलिक योगदान आहे असे भारतजी महाराज धावणे, बाबा महाराज मोरे, भाऊसाहेब महाराज काळे, किशोर महाराज निर्मळ, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित आदरणीय दादा, समोर उपस्थित आपल्या वरदविनायक सेवाधामाचे भूमिदाते, आपल्या वरदविनायक सेवाधाम परिवारातील ज्येष्ठ मार्गदर्शक कचरू पाटील निर्मळ नाना, हरिभक्तीपरायण बेंद्रे नाना, हरिभक्तीपरायण जपे साहेब, त्याचबरोबर राजदेव साहेब असतील, काकडे साहेब असतील, या परिवाराचे सर्व जावई, या निमित्तानं आवर्जून उपस्थित देठे मामा, शिवाजी पाटील मगर, प्राध्यापक नन्नवरे सर, गुंजाळ पाटील, BM काळेसाहेब, BK काळेसाहेब, सुनील भाऊ मगर, गावचे ज्येष्ठ मार्गदर्शक, ज्येष्ठ नेते तालुक्यातील इंद्रभानजी थोरात पाटील, समोर उपस्थित नेवासा इथून आलेली बरीचशी मान्यवर मंडळी, त्यामध्ये प्राचार्य कराळे सर, सन्मान्य मुंगसे साहेब, भूमकर साहेब, बाकरे साहेब असतील, समोर बसलेले सुनील भाऊ थोरात आणि इतर सर्व स्नेही मंडळी आहेत. विशेष करून गावच्या भजनी मंडळातील आमचे सर्व प्रमुख सहकारी मंडळी, वडीलधारी मंडळी, तरुण मंडळी आणि बालगोपाळ विद्यार्थी, ज्यांची सुंदर मंडप व्यवस्था आहे असे गणेशरावजी गाढवे, रांजणगाव, गणेशनगर, ज्यांची अत्यंत सुंदर महाराष्ट्र प्रसिद्ध अशी साऊंड सिस्टीम आहे असे रविभाऊ चौधरी, पोहेगाव, तालुका कोपरगाव, ज्यांच्याकडे भोजनाची आपल्याला जीव घालण्याची जबाबदारी आहे असे वरदविनायक केटरर्सचे आमचे सहकारी सचिन आप्पा निर्मळ. खरं तर माझ्या समोर बसलेली सर्वच वडीलधारी आदरणीय मंडळी, तरुण मंडळी आणि माता भगिनी, आपण सर्वजण आज कैलासवासी विश्राम पाटील थोरात यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं उपस्थित आहोत. आमचे सन्माननीय परशुराम पाटील टेकाळे, अनेक पाहुणे, आता या परिवाराचे गागरे पाटील असतील, सगळी मंडळी उपस्थितच आहेत आणि आपण कीर्तनाच्या माध्यमातून ही श्रद्धांजली त्यांना अर्पण करतोय. मला वाटतं मागील वर्षी आपल्या सर्वांना ज्ञात आहे की कैलासवासी विश्राम पाटील आणि कैलासवासी मातोश्री रखमाबाई हे दोघेही बहीण भाऊ 15 दिवसाच्या अंतरात दोघेही गेले. विश्राम पाटलांनी आपल्या दोन्ही बहिणींचा अतिशय प्रेमानं सांभाळ केला. मला वाटतं एक आदर्श अशा स्वरूपाचा त्यांनी समाजामध्ये निर्माण करून ठेवला आहे. अत्यंत तोलामोलानं, आपुलकीनं त्यांनी आयुष्यभर त्यांचा सांभाळ केला. त्याही दोन्ही भगिनी या परिवारात एकरूप होऊन राहिल्या आणि एवढं प्रेम बहीण भावाचं होतं हे सगळे नातेवाईक, इथली वस्तीवरची मंडळी, गावकरी मंडळी सगळ्यांना माहीत आहे की विश्राम पाटलांनी बहिणीला विचारल्याशिवाय जेवू नये, बहिणीनं विश्राम पाटील जेवले की नाही विचारपूस केल्याशिवाय राहू नये, अशी परिस्थिती. आणि ते प्रेम त्यांचं जाताना सुद्धा लक्षात आलं. बहीण भाऊ पंधरवाड्यातच गेले. मला वाटतं अगोदर भगिनी गेल्या, बरोबर आहे ना, रखमाबाई गेल्या आणि नंतर विश्राम पाटील 15 दिवसामध्ये तेही गेले. अर्थात दोघांचंही वयोमान झालेलं होतं.
80-85 वयाच्या पुढेच विश्राम पाटीलही होते आणि म्हणून वयोमान परत्वे झाली घटना योग्य. त्याचं कारण आपल्याला आपली माणसं जाऊच नाही असं वाटत असलं तरी शरीर एकदा क्षीण झालं की मग माणसाला सर्वच गोष्टी कठीण होतात. अंगम गलितम पलितम मुंडम दशनम विहीनम जातम तुंडम असं शंकराचार्यांनी म्हटलंय. गलित गात्र एकदा झाली की स्वतःलाही त्रास होऊ लागतो. कुटुंब किती प्रेम करत असेल तरी माणसाला व्यक्तिशःच मग असं वाटतं की आता दिसो नये जना ऐसे करी नारायणा. तुकोबारायांचं वचन आहे की देवा आता या जगात काही आता तुझ्याजवळ घेऊन चल. ही भाषा माणसाच्या अंतःकरणात येऊ लागते. आणि म्हणून विश्राम पाटील यांनी आदर्श शेतकरी म्हणून या गावामध्ये आपला नावलौकिक मिळवला. दूध व्यवसायामध्ये त्यांना खूप चांगलं ज्ञान होतं. गाई बैल जनावराचं ज्ञान त्यांना फार उत्तम होतं. असं ज्या वेळेला आम्ही बसलो बोललो सातत्यानं ती चर्चा निघायची. आणि त्या माध्यमातून शेतीच्या कामाच्या माध्यमातून गाई जनावरांच्या माध्यमातून त्यांचा महाराष्ट्रातल्या अनेक तालुक्यात जिल्ह्यात परिचय बाहेर होता. अतिशय उत्तम चांगला. आणि म्हणून एक उत्तम दुग्ध व्यावसायिक, एक उत्तम शेतकरी. आणखी गोष्ट एक महत्वाची आहे की ते आध्यात्मिक अशा स्वरूपाचा विचार त्यांचा. या परिवाराच्या मातोश्री कुसुमताई असतील किंवा विश्राम पाटील या दोघाही पती पत्नींनी घरातला देव धर्म परमार्थ अतिशय उत्तम रीतीने जपला. या परिवाराचं अन्नदानातलं योगदान मग ते केशव गोविंदाच्या सेवेत असेल, दिंडी सोहळ्यामध्ये असेल, उकलगाव गळणीम भजनी मंडळासाठी असेल, जगद्गुरु तुकाराम महाराज मंदिर, सद्गुरु नारायणगिरी महाराज आश्रम, वरदविनायक सेवाधामसाठी असेल, सतत सेवा. मला जवळजवळ माझा या परिवाराशी संबंध येऊन 25 वर्षापेक्षा अधिक कालावधी होऊन गेलेला आहे. 25-26 वर्ष, 27 म्हणावं लागेल, कारण नेवाशात येऊन मला 27 वर्ष झाले. आमची नेवासकर मंडळी सगळी बसलेलीच आहे. दत्तोबा हे त्यावेळेला अर्थात दत्तू पाटील थोरात आमचं सोपं नाव आहे, पण ते तुम्हाला कळायचं नाही, उमजायचं नाही म्हणून परत उलगडून घेतलं. आम्ही दत्तोबा म्हणत असतो. आमचे भाकरे साहेब मागे बसलेले आहेत, ते त्यांना महाराज म्हणतात. तर दत्तोपंत म्हणजे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. साहेब आपल्या भाषेमध्ये मल्टी डायमेन्शनल पर्सनॅलिटी असं त्याला म्हणता येईल. विठाला विविध पैलूंनी युक्त. आणि त्यामुळे ते वारकऱ्यांमध्ये गेले की तितकेच प्रिय आहेत, पाहुण्यांमध्ये गेले तितकेच प्रिय आहेत, राजकीय मंडळींमध्ये सुद्धा ते तितकेच प्रिय आहेत. मित्रपरिवारात विशेष करून त्यांच्या महावितरण कंपनी विद्युत विभागामध्ये सुद्धा सर्व आपल्या अधिकारी कर्मचारी सहकाऱ्यांमध्ये सुद्धा ते तितकेच प्रिय आहेत. आणि वडिलांचा वारसा आमचे सुरेशराव असतील, नारायणराव असतील, दत्तू पाटील, ही तीनही बंधू, घरातल्या सगळ्या तिन्ही सुना असेल, उत्तम रीतीने चालवत आहेत. विश्राम पाटलांची सेवा, या आत्यांची सेवा या सर्व सुनांनी, कुसुमताईंनी स्वतः असेल अतिशय चांगल्या रीतीनं केली आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं एकोप्यानं वाटचाल करणारा एक आदर्श परिवार म्हणून ते काम करतायत. त्यामुळे या परिवाराचं, विश्राम पाटलांचं अन्नदानासाठीचं योगदान, पाहुण्या रावळ्यांमध्ये सुखदुःखात उपस्थिती, गावामध्ये परिसरात सुद्धा आम्ही ज्या ज्या वेळेला भजन कीर्तनाला आलो, मला व्यक्तिशः जे आठवतंय, कधी विश्राम पाटलांची गैरहजेरी नाही. एखाद्या नातवाला घेऊन, एखाद्या गड्यागुड्याला घेऊन, पोरं नसतील तर कोणाला तरी घेऊन, पण त्या कार्यक्रमापर्यंत ते येणार, कीर्तनाला येऊन बसणार, आले की 2 शब्द बोलणार, भेटणार. नेवाशाला सप्ताह असो, लोणीला वरदविनायकाला सप्ताह असो, गावातला हरिहर केशव गोविंदाचा उत्सव असो, गळणीमला उत्सव असो,
सगळीकडे विश्राम पाटलांचं येणं जाणं आणि मुलं मुली सुना नातवंड यांनी सुद्धा त्यांच्या परमार्थामध्ये सहाय्य केलं. भाग्यवान असतात ती माणसं की ज्यांना कुटुंबातील माणसं सेवा कार्यामध्ये सहयोग देतात. वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे. शांती रूप है कोणाचा वाईट, शांती रूप है काही धोरणी दूरदृष्टीची आणि विचारी माणसं म्हणतो, त्यामध्ये विश्राम पाटलांचा त्या दृष्टीने आपल्याला विचार करणं सुद्धा फार महत्वाचं आहे. शेतीविषयक, मुलींच्या शिक्षणाविषयी, नातवंडांच्या शिक्षणाविषयी फार जागरूक होते. जुन्या पिढीतले जरी असले, शिक्षणाचं महत्व त्यांना माहिती होतं. आणि म्हणून विश्राम पाटलांनी, या परिवाराने, दत्तोबा आणि त्यांच्या बंधूंनी, या घरातल्या सगळ्या सुनांनी आपल्या मुलांना ज्या पद्धतीनं उच्च शिक्षित केलं, मुलं, आणि त्यामुळे मला असं वाटतं जाणं प्रत्येकाचं आहे, पण माणूस जसा तो खेळाडू मैदानावरून परत जाताना कृतार्थ भावनेनं गेला पाहिजे की याजसाठी केला होता अट्टहास, असं त्याला बाहेर जाताना मैदानातून की मी आलोय, जे काही मला खेळता आलं ते मी उत्तम प्रदर्शन केलेलं आहे. तसं या जगाचा निरोप घेत असताना कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, ही भावना आपल्या मनात असली पाहिजे. सगळे बदल आपण आपल्या इच्छेप्रमाणे करू शकत नाही. सगळ्याच गोष्टी मानवी इच्छेनं होत नाही. ईश्वर इच्छा बली अशी, असं शास्त्रवचन आहे. कधी कधी ईश्वराची इच्छाच आपल्याला मान्य करावी लागते. आणि जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तू पाहे संचिता, कौतुक तू संचिताचे, कौतुक तू पाहे संचिताचे, कौतुक तू पाहे. मनुष्याला आपल्या इच्छेप्रमाणे सर्व बदल घडवता येत नाही, पण चांगले बदल घडवण्याचा प्रयत्न करणं ही आपली जबाबदारी आहे. आणि या विचाराने आपण जर पुढे जात राहिलो तर हे जीवन अतिशय कृतार्थ यथार्थ झालं असाच अनुभव आपल्याला येतो. मला वाटतं विश्राम पाटलांना जाताना खरोखर कृतार्थतेची भावना त्यांच्या मनामध्ये असेलच, ती होती. घरच्यांना ते भले बोलून दाखवत नसतील, आम्हाला बोलून दाखवत होते.
पोरांना धारेवर धरायचे, आपल्याला सगळ्याला माहिती आहे, जरा कडक बोलायचे, परंतु त्यांना अभिमान होता मुलांविषयी, नातवंडांविषयी, सुनांविषयी, सगळ्या परिवाराविषयी, नात्यागोत्याविषयी, गावकी भावकी सर्व. आणि मला एक गोष्ट त्यांची नेहमी जाणवली की या माणसानं कोणाच व्यक्तीला कधी वाईट म्हटलं नाही. चर्चा करताना मला आजही आठवतं की प्रत्येकाविषयी अतिशय आदरपूर्वक बोलणं, भले विचाराशी सहमत असेल, असहमत असेल, परंतु अतिशय प्रत्येकाशी आदरपूर्वक बोलणं, प्रत्येकाची आदरपूर्वक आठवण करणं, असा एक व्यापक स्वभाव त्यांच्याकडे होता. आणि मी निश्चितपणे आपल्याला सांगेल, ज्या ज्या कुटुंबामध्ये वाड वडील माणसांच्या हातून पुण्यकर्म, सत्कर्म, सेवा कार्य घडली, त्यांच्या त्यांच्या पुढच्या पिढीला ते पुण्य काम आलं. म्हणून आज या परिवाराचा शेतीमध्ये, शिक्षणामध्ये, सर्व क्षेत्रामध्ये एक चांगला जो उत्कर्ष दिसतो, त्याचं कारण कुसुमताई, विश्राम पाटील किंवा आत्या, हे सगळे जी जुनी पिढी आहे, या पिढीनं केलेला जो पुण्य परमार्थ तो आपण तुम्ही पुढे चालवलेला आहे. आणि त्याचा लाभ उपवास पारणे राखीला दारवंटा, केला भोगवटा. तुका म्हणे हेची आश्रमाचे परमद बळ वैराग्याचे उत्तम जिगरी. तुका म्हणे वैराग्याचे परम पद. तुका म्हणे हेच आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारायांना, माऊली ज्ञानोबारायांना आणि वारकरी संतांना असं वाटतंय की जीवन हे इतकं अनमोल आहे की कुणालाच जीवनाविषयी पश्चाताप राहू नये, कुणालाच जीवनाविषयी काहीतरी माझी राहून गेली उणीव असं वाटू नये. मग जीवनाची परिपूर्तता कशाने होते? संसारानं, व्यवहारानं होते. संसाराने आणि व्यवहाराने जीवनाची परिपूर्णता होते. म्हणजे ते असं म्हटल्यासारखं होईल की इंधन घातल्यावर अग्नी विझतो, इंधने निमाला अग्नी कोठे. एखाद्या ठिकाणी अग्नी लागलाय, भडकलाय, आग लागलेली आहे, अशा वेळेला आपल्यासारखी सज्जन माणसं काय करतात? पाणी घेऊन विझवण्याचा प्रयत्न करतात, कुणी झाडाचा पाला घेऊन त्यावरती मारतं, प्रयत्न करतात, कुणी फोन करून फायर फायटरला बोलवण्याचा प्रयत्न करतो. पण हे सगळं असताना एक जण निघाला, कारण त्याला सवय होती. आग लागलेली कळलं का तो कॅन घेऊन निघायचा. कॅन म्हणजे कसे? घासलेटची कॅन, घासलेटची. त्याला एकानं विचारलं, अरे आग लागली घासलेटची कॅन. म्हटलं माझं कामच ते आहे, त्याच्यात तेल टाकलंच पाहिजे. आगीमध्ये तेल ओतल्याने तुकोबारायांचं म्हणणं आहे की प्रपंचातून आणि भोगवस्तूतून जे सुख अपेक्षा ठेवतात, समाधानाची अपेक्षा ठेवतात जे लोक, महाराज म्हणाले त्याच्यातून सुविधा मिळतात, परंतु समाधान स्थितीचा अनुभव मात्र प्रपंचातून येत नाही. कारण विषय सेविता कोण तृप्त झाला, इंधने निमाला अग्नी कोठे. आणि म्हणून बसलेल्या स्त्री पुरुष तरुण वृद्ध सर्वांनाच एक अनुभव आहे, एक विचार आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की आपण आपल्या जीवनामध्ये सुख समाधानाच्या प्राप्तीसाठी देवाचं पूजन करतो, आई वडिलांचे आशीर्वाद घेतो, ग्रंथांचं वाचन करतो, व्रत उपवासाचं अनुष्ठान करतो, तीर्थयात्रेचं भ्रमण करतो. या सगळ्या गोष्टी आपल्या संस्कृतीमध्ये आहेत आणि आपण बहुतांशी सर्व परिवार हे पाळतो. त्याचं कारण आपलं सुख, आपल्या अंतःकरणाचं, चित्ताचं समाधान सगळे या साधनेवर अवलंबून आहे, त्याशिवाय ते शक्यच नाही. आणि म्हणून जे काही थोडंफार स्थैर्य आपल्या जीवनामध्ये ते अध्यात्मामुळेच आहे. आणि अध्यात्म जर वजा केलं तर मग वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोग नेते फळ संचिताचे. फक्त उद्विग्नता शिल्लक राहील,
आणि म्हणून प्रपंचातल्याही चढ उतारांना स्थैर्य देण्याचं काम अध्यात्म करतं. असं म्हणतात ना, प्रत्येक गोष्टीला उतारा लागतो म्हणतात. आता उतारा शब्द फार खोलवर जाऊन घेऊ नका, पण जास्त जेवण झालं तरी माणसं ताक पितात ना, हा सुद्धा उताराच आहे. उतारा इथपर्यंतच अर्थ घेऊ आपण. तसं संसाराच्या या दुःखावर उतारा काय आहे? महाराज म्हणाले, हेच भवरोगाचे औषध. मी काही मनानं स्टेटमेंट करणार नाही, संत वचन जी आहे ती फक्त आपल्या पुढे मांडील. हे या भवदुःखाचं, संसार दुःखाचं साधन हेच भवरोगाचे औषध. जन्म जरा तुटे व्याध. कोणतं औषध आहे? भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं भजन पूजन. आणि म्हणून तुकाराम महाराजांना या जगाचं संपूर्ण जीवांचं जीवन हे कृतार्थ व्हावं या भावनेनं महाराज पांडुरंगाकडे गेले आणि जगानं काय मागावं यासाठीचा आदर्श समाजापुढे ठेवावा म्हणून महाराजांनी मागणं मागितलं. खरं तर महाराजांना मागायची गरज नव्हती. आपल्याला माहिती आहे की शाळेमध्ये आमच्या शिक्षिका भगिनी असतात किंवा शिक्षक बंधू असतात, तर ते जे शिकवतात त्यांना ते काही घोकण्याची गरज नसते. ABCD त्यांना घोकायची गरज आहे का? मुलांना यावं म्हणून. अंकलिपी आजच्या भाषेत 1 2 3 4 नाही का, आपल्याला त्यावेळेला अंकलिपी म्हणायचे. 1 2 3 4 हे लिहायचं किंवा घोकायचं, पाढेपाठ करायचे. हे शिक्षकांना त्याने आत्मसात केलेलं आहे, पण मुलांना ते करता यावं, त्यांच्याकडून करून घ्यावं म्हणून अर्भकाचे साठी पंते हाती धरिली पाठी. तैसे संत जगी क्रिया करो निदावित्या. समाजातली शानी सुरती माणसं असंच करतात. कोणाही घरी जर गेलं आम्ही वारकरी म्हणून, तर लोक व्यक्तीला म्हणून नाही, परंतु या संप्रदायाला आणि विचाराला म्हणून नमस्कार करतात. पण मग आजी जर आली तर आजी काय करते? नातवंडांना घेऊन येते. हे पहा, असं पाया पड, नाही का? हे वडीलधाऱ्यांनी ठेवलेला आदर्श आहे. गीता म्हणते, यद्यद आचरती श्रेष्ठस्तत्तत एव इतरो जनाः सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनुवर्तते. समाजाची नेहमी रीत राहिलेली आहे की मोठ्या माणसांचं अनुकरण करून पुढे चालावं. आणि म्हणून जबाबदारी शेवटी समाजातल्या धुरीणांवर येते. सर्व क्षेत्रातील, कुटुंबात जे प्रमुख असतील, समाजात जे प्रमुख असतील, विविध विभागात काम करताना जे प्रमुख असतील, त्यांच्यावरती एक जबाबदारी येऊन पडते की आमचा मार्ग चुकला तर आमच्या मागच्यांचा चुकणार आहे. जसं दिंडीमध्ये जे पुढे चालतात ना, माऊलीच्या आणि तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यामध्ये नगारा असतो. नगारा म्हणजे एक बैलगाडी असते आणि त्या बैलगाडीमध्ये सनई, चौघडा, नगारा असा तो ठेवलेला असतो आणि ते वाजत वाजत, पण ते नगाऱ्याची बैलजोडी आणि ते चालवणारा हा नेमतानाच हुशार नेमला जातो. कारण तो चालेल त्याच्या मागे मग झेंडेकरी चालतील, मग दिंडीचे लोक, मग एका दिंडीच्या मागून दुसरी दिंडी, मग माऊलींचा रथ, मग त्याच्या मागे काही दिंड्या. पण हे सगळे कोणाच्या मागे चालतात? नगाऱ्याची गाडी, ती बैलगाडी. तो जर चुकला तर हे भजनाच्या नादात असतात. यांना काय घेणं? जिकडं चालले तिकडं चालायचं. तो जसा पालखी सोहळा आहे ना, हा जीवनाचा सुद्धा एक प्रवासाचा हा सोहळा आहे. आणि म्हणून तुम्ही पहा, ज्या घरातील वाडवडील माणसांनी काही योग्य विचार दिले, त्या कुटुंबाची वाटचाल योग्य दिशेनं चालू असलेली आपल्याला दिसते. विठाला आणि म्हणून आमचे दत्तू पाटील थोरात आणि या परिवाराची सुद्धा जी वाटचाल, शेती, नोकरी, शिक्षण, अध्यात्म, सर्व क्षेत्रात सेवा, माणुसकी जी चांगली चालू आहे, याचं श्रेय सुद्धा विश्राम पाटलांना मागच्या पिढीलाच द्यावं लागतं. धन्य माता पिता, धन्य माता
धन्य माता पिता तयाची जागता धन्य माता पिता तयाचिया. आणि म्हणून मानवी जीवन हे कृतार्थ व्हावं, यथार्थ व्हावं, यासाठी संत महात्म्यांना काही मार्गदर्शन करावं असं वाटतंय. पण ते मार्गदर्शन नुसतं शब्दातून करत नाही, तर ते त्यांच्या आचरणातून तैसे संत जगी क्रिया करूनी. म्हणून तुकाराम महाराजांना असं वाटलं, आपण लोकांना भजन कसं करावं हे शिकवलंय, पूजन कसं करावं हे सांगितलंय. करावी ती पूजा म्हणेची उत्तम. भजन कसं करावं तर अत्यंत गुणगायीनं आवडी असं ते करावं. पण देवाकडे गेल्यावर मागणं काय मागावं हे जर लोकांना कळलं नाही तर केलेलं भजन पूजनही वाया जाईल. असं आहे. केलेला अभ्यास हा परीक्षेमध्ये पेपरात कसा मांडायचा. म्हणून नन्नवरे सर, तुम्ही शिक्षक मंडळी काय करता की त्यांच्याकडनं पेपर सोडून घेताना, विशेष करून 10वी 12वीच्या वर्गात जेव्हा मुलं असतात तर त्यांच्याकडनं, किंवा जी मुलं नीट CETची प्रॅक्टिस करतात, प्रत्येक आठवड्याला एक पेपर लिहून घेतात, प्रत्येक आठवड्याला एक पेपर. बरोबर आहे ना? मी विचारतो, मुलं भेटतात तुमच्या वारकऱ्यांच्या घरातली, त्यांना विचारतो, ते सांगतात. मग हे पेपर पुन्हा पुन्हा का लिहून घ्यायचा? त्यांना समजलं पाहिजे तो पेपर असा लिहायचा आहे. नाही तर केलेला अभ्यास जर नीटपणे मांडता आला नाही, कारण छोट्या छोट्या गोष्टी असतात. समास कसा सोडावा, शब्दांच्या वरती साध्या रेघा दिल्या नसतील तरी मार्क कमी होतात. शब्दांमध्ये अंतर सोडलं नाही, स्वल्प विराम, पूर्ण विराम, उद्गारवाचक चिन्ह, प्रश्नार्थक चिन्ह, अवतरण चिन्ह याचा योग्य वापर जर केला नाही व्याकरण दृष्ट्या तरी तिथे, आणि म्हणून ते करून घ्यावं लागतं. तसं तुकोबारायांना वाटलं, माणसं कधी कधी करण्यात बरोबर असतात पण मागण्यात चुकतात. मागण्यात काय होतात? चुकतात. म्हणजे एकानं काय केलं, देवाची उपासना केली. देवा मला प्रसन्न व्हा. देव प्रसन्न झाले, कारण सेवा मनापासून केली. पण देव प्रसन्न झाल्यावर देवानं विचारलं, काय पाहिजे तुला, काय हवं ते सांग. गडबडला, काय मागावं बुवा. माणूस जरा थोडासा स्वतः कमी विचार करणारा होता. तो नेहमी कोणाला तरी विचारूनच सल्ला घ्यायचा. त्याला वाटलं काय करावं, देव तर आले पुढे आणि सल्ल्याशिवाय निर्णय घेण्याची सवय नाही. देवा 5 मिनिटं थांबता? म्हणे थांबतो बाबा, आता काय. घरी गेला पटकन आणि पत्नीला विचारलं, देव प्रसन्न झाले, काय मागू. मग दोघांची मीटिंग चालली. म्हणाले, सगळं आहे आपल्याकडे, पैसे आहेत, सगळं आहे, मुलं बाळ आहे, सगळं आहे, शेतीवाडी आहे. पत्नी म्हणाली, एकच आहे, माझं नाक जरा लहान आहे म्हणे, लई बाया बोलतात मला. हे जुने वाडवडील माणसं सांगायचे बरं, हा दृष्टांत. जुने वाडवडील कीर्तनकार आमचे. तर काय करा म्हणे, माझं नाक तेवढं मोठं करून सांगा म्हणे देवाला. आता काय, कोणाच्या बुद्धीतून काय निघेल काय सांगताय. यालाही विचारायला वाटलं, खरंच सगळंच आहे, मग काय मागायचं. मग गेला देवाकडे बाळूभाऊ आणि देवाला सांगितले, पा देवा सगळं आहे, माझ्या पत्नीचं जरा नाकाची अडचण आहे तेवढी, मग सर्जरी करून घ्या. नाही नाही, डॉक्टरकडे जायचं आणि ते होईल का नाही. आता तुम्ही एवढे देव आहात, प्रसन्न झालात, तर तेवढं नाक मोठं करून द्या. देव म्हणाले, नाक मोठं? हो हो, तेवढंच पाहिजे. बरं तथास्तु. पण नाक मोठं म्हणल्यावर किती मोठं वगैरे काही त्याचं, अहो दात जरी बसवायचा तर माप घेतात ना डॉक्टर. माझं सध्या चालू आहे प्रोसिजर म्हणून तेच उदाहरण देऊन टाकलं, लांबचं कशाला. तर दात बनवताना सुद्धा काय करतात, माप घेतात ना त्याचं, भोवतालच्या दातांचं माप घेऊन मॅच करून, आणि मग ते तसं करतात. नाकाचं माप कुठं सांगितलं, नाक वाढून द्या. जुनी माणसं सांगायची, ते नाक एवढं वाढलं की याला जाईपर्यंत ओट्याहून खाली आलं घराच्या. अरे बापरे, म्हटलं ही काय समस्या झाली मोठं. आणि मग ते पत्नी म्हणाले, अहो हे काय वाढवून ठेवलंय तुम्ही, हे जा म्हणे देवाला सांगा नाक कमी करून द्या.
परत गेला, ओ देवा अहो, घोटाळा झाला म्हणजे नाक फार वाढलं, कमी करून द्या. कमी करा म्हटलं तर पूर्णच गेलं. पुन्हा घरी आला, पुन्हा समस्या तशी. शेवटी पत्नीने सांगितले, पा देवाचं खरं नसतं आणि कोणाचं खरं, कोणावर भरोसा ठेवण्याचे दिवसच राहिले नाही म्हणे. काही माणसांचा स्वभाव एवढा कठीण असतो, ते देवाला सुद्धा म्हणतात तुझ्यावर भरोसा ठेवीत नाही. आता काय करा. आणि मग शेवटी सांगितलं नवऱ्याला, देवाला सांगा जसं होतं तसं नाक करून दे. देव म्हणला 3च संधी होत्या, इजा बिजा तिजा. आता चौथून काही मागशील तर फटका देईल म्हणे. आणि तसेही चटके तुला भरपूर आयुष्यात मी दिलेलेच आहे देव म्हणे, पण आता फटका सुद्धा देईल. तर विनोद सोडून द्या, पण मागणीमध्ये जर का चूक झाली तर केलेलं सगळं वाया जात. गुरुवर्य श्रद्धेय नारायणगिरीजी महाराज एक दृष्टांत सांगायचे. म्हणे एका अंध माणसानं देवाची उपासना केली आणि देव प्रसन्न झाले. वरम गृही, काय मागायचं माग. त्यानं सांगितलं, देवा नातवाच्या डोक्यावर राजछत्र पाहण्याची इच्छा आहे. काय हुशारीनं मागितलं पहा. मनुष्य वृद्ध होता, अंध होता, मुलाला मुलगाच नव्हता, म्हणजे नातवाचा पत्ता, नातू झालेलाच नव्हता. पण त्यानं मागणं काय मागितलं, नातवाच्या डोक्यावर राजछत्र पाहण्याची इच्छा आहे. देव म्हणाले, आता तथास्तु, पण प्रश्न पडला, याला पहिला नातू द्यावा लागेल. नातवाच्या डोक्यावर, बरं नातू दिला, पुन्हा त्याचाही योग जीवनात राज्यपद मिळेल असं त्याला भाग्य त्याला द्यावं लागेल. नातू झाला, पुढे मोठा झाला, राजछत्र, बरं तोपर्यंत याला जगवावं लागेल म्हाताऱ्याला. हे एक देवाला कटकट आहे, कारण त्याच्या डोक्यावर राजछत्र पाहायचंय. मागणी पहा कशी हुशारीची आहे. आपल्याला पटो नाही तर ना पटो, पण गोष्ट महत्वाची आहे. आणि त्याच्यामुळे जुन्या काळात वाडवडील माणसांनी सांगितलेली. आणि म्हणून नातू मोठा झाला, पुढे त्याला राज्यही मिळालं. पुन्हा देवाला समस्या वाटली, अरे म्हातारा तर अंध आहे ना, मग याला डोळे द्यावं लागेल, पाहायचंय ना, राजछत्र काय करायचंय. म्हणजे नातू मिळाला, घरामध्ये राज्यपदही मिळालं, गेलेले डोळेही मिळाले. याला म्हणा हुशार मागणी. विठाला अल्प शब्दामध्ये व्यापकत्वानं काहीतरी पदरात पाडून घ्यायचं. जगद्गुरु तुकाराम महाराज भगवान पांडुरंगासमोर गेले. देवाला कुणी धन मागतंय, कुणी पुत्र पौत्रादी मागतंय, कुणी ऐहिक गोष्टी मागतंय. तुकाराम महाराजांची मागणी फारच अलौकिक आणि महत्वपूर्ण आहे. जसं आत्ता उदाहरण सांगितलं तशी ती सखोल आहे. आणि म्हणून महाराजांनी जगातील भक्तांनी देवापुढे जाऊन काय प्रार्थना करावी याचं उदाहरण देताना पांडुरंगापुढे गेले. चंद्रभागेचं स्नान करून पांडुरंगाच्या दर्शनाला गेले आणि दर्शन करताना पांडुरंगाला विनंती केली, देवा आमच्या जीवनामध्ये तुझा जर विसर पडला तर दुःखाची सुरुवात तिथून होते, आम्हाला ठाऊक आहे. कारण तुझा वियोग हेच दुःख आहे, हाच नरक आहे. चांगल्या गोष्टींचा वियोग हाच नरक आहे आणि चांगल्या गोष्टींचा संयोग हा स्वर्ग आहे. स्वर्ग नरकाची व्याख्या सुद्धा इतकी सोपी आहे. चांगल्या गोष्टींचं स्मरण राहिलं आणि त्या वाटेनं आपण चाललो ना की हे जीवन वैकुंठापेक्षाही श्रेष्ठ आहे. म्हणून नको वैकुंठीचा वास असं संत महात्म्य म्हणतात. स्वर्ग तर फारच, तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी. वैकुंठ सुद्धा तुच्छ आहे जर जीवनात चांगल्या गोष्टींच्या आठवणी राहिल्या आणि चांगल्या मार्गाने वाटचाल झाली. आणि जर वाईट गोष्टी जीवनामध्ये वारंवार घडल्या की नरक हा मृत्यूनंतर शोधावा लागत नाही. मग चुकीच्या संगतीत, चुकीच्या व्यवहारानं, चुकीच्या निर्णयांनी नरक हा आपणच आपल्या जीवनाचा करून घेतो. विठाला आणि मग उद्धरेद आत्मनात्मानं म्हटलंय. म्हणून तुकोबाराय म्हटले, देवा आम्हाला तुझा विसर पडू देऊ नको. अभंगाचं
देगा देवा. टाळ्या वाजून जरा अभिनंदन करा सगळ्या फार गुणवान मंडळी सगळी आहेत. देवा तुझा विसर होऊ देऊ नको. मला असं वाटतं काही गोष्टी अशा असाव्यात की त्याचा विसर पडलेला चांगला. जीवनात काही दुःख झालं असेल ते विसरून जावं. सुखाचे प्रसंग असतील तर होती संताची या भेटी सांगू सुखाची या गोष्टी. महाराजांनी पॉझिटिव्ह कसं जगावं, सकारात्मक कसं जगावं हे बोलता बोलता सांगून गेले. तुम्ही दुःखद किंवा थोड्याशा नैराश्याकडे नेणाऱ्या गोष्टी पुन्हा पुन्हा आठवाल तर त्याचा मनावर तसाच परिणाम होत जातो. आणि सुखाचे, आनंदाचे, चांगले प्रसंग आठवाल तर आपलंही मन हळूहळू प्रसन्न होतं आणि रोजच्या कामकाजावर सुद्धा त्याचा परिणाम होतो. मन प्रसन्न असेल तर आमच्या आई बहिणींच्या हातून होणारा स्वयंपाक सुद्धा तितकाच चांगला होतो. कीर्तनकाराचं कीर्तन सुद्धा चांगलं होतं. भजनी माणसाचं भजनही चांगलं होतं. श्रोत्याचं श्रवणही चांगलं होतं. कारण आपल्या चिंतनाचा परिणाम आपल्या कामावरती आणि आपल्या जीवनावरती होत असतो. आणि म्हणून होईल तेवढं आपल्याला सकारात्मक राहून मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. आपल्याला मनाची प्रसन्नता ठेवून पुढे जाणं हे फार गरजेचं आहे. आणि या अर्थानं जगद्गुरु तुकाराम महाराज दुःखद गोष्टींची आठवण करत नाही. महाराजांनी गाथेमध्ये अंबाजीबावाशी झालेला संघर्ष फार काही कुठं लिहून ठेवला नाही. रामेश्वर शास्त्रींनी गाथा बुडवली याच्यावर काही एखादं आत्मचरित्र तुकोबारायांनी लिहिलं नाही. महाराजांना माहिती आहे त्यांचा तसा विचार होता, ते तसं वागले. पण आपण जी भक्ती करतोय आता ते सांगून जगाला त्याचा उपयोग काय हे महाराजांना मेन होतं. कारण संत हे शेवटी समाजाच्या कल्याणासाठी आलेले आहेत आणि समाजाचं हित कल्याण पाहत असताना त्यांना व्यक्तिगत आयुष्यात जगाच्या कल्याणाकरता विभूती हे कष्टविधी परोपकार संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. आणि म्हणून आपुली ममता नाही देही. स्वतःच्या देहाचं ममत्व ज्ञानोबारायांनी बघा ना संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये कुठे वडिलाचं नाव, कुठे आजोबाचं नाव, कुठे आपल्या जाती कुळाचा अभिमानानं केलेला उल्लेख काहीच नाही. हो हे वाङ्मय का टिकलं? जेव्हा आपण संकुचित होतो, आपल्यापुरतं पाहू लागतो ना, तेव्हा जनता आणि नियती दोन्हीही आपल्याला हळूहळू दूर करतात. आणि जोपर्यंत आपले विचार चांगले आहेत तोपर्यंत जगाची चिंता करण्याचं कारण नाही, काही कारण नाही. तुम्ही जे काही काम करत असाल प्रामाणिक भावनेनं जर करत असाल तर त्या कामाला अडचण नाही. विठाला विठाला माऊलींनी ना कोणाचा विरोध आहे म्हणून त्याचा उल्लेख करून त्याचा अवमान केला, ना कुणी आपला फार जवळचा आहे म्हणून या फक्त समाजाचं हित ज्यामध्ये ते विचार मांडले. उद्धरया आले जड जीवा, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. आणि उद्धरया आले किंवा शोधोणी आले संत हिताहित जगाचे. एकही शब्द त्यांचा. आणि म्हणून एक महात्मे होते आळंदीत, ते म्हणायचे की मुलांनो कीर्तन करताना कसं करा, तर एकही शब्द तुमचा लोकांच्या उपयोगाचा नाही असा येऊ देऊ नका. समाजाच्या कुटुंब व्यवस्था, समाज व्यवस्था, अंतःकरण स्थिती याला अनुसरून जी काही संतांनी विचार मांडणी केली त्याच्या बाह्य गोष्टी बोलू नका. आता खरं म्हणजे त्याच्या बाहेरच सगळं चाललंय. आणि त्यामुळे ना ओवी, ना अभंग, ना श्लोक, ना संतांचा विचार, ना समाजाच्या हिताचा विचार, फक्त काहीतरी करमणुकीच्या गोष्टी, आणि त्याही अतिशय अभद्र जे विषय, जी भाषा, जे शब्द
या स्टेजवरनं बोलू नये, ते विषय, ती भाषा, ते शब्द इथून वापरले जातात आणि ते अत्यंत कीर्तन परंपरेला ही गोष्ट लाजीरवाणी ठरते. भक्ती ज्ञाना इतरा, भक्ती ज्ञाना इतरा, कोटी न कराव्या. भक्ती ज्ञाना इतरा, प्रेम भरे वैराग्याचा युक्ती विवराव्या. युक्ती विवराव्या. तत्संगे अंतरंगे, तत्संगे अंतरंगे, नाम बोलावे. तत्संगे भक्ती ज्ञानाविरहित गोष्टी इतरा न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून मूर्ती ठसावी. अंतरी श्रीहरीची ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. संत संगे अंतरंगे नाम बोलावे. या नात्यानं पैठणच्या नाथ महाराजांनी कीर्तनाची आचारसंहिता लिहून ठेवली. माझा दावा नाही की माझ्यासारख्या प्रत्येकाकडून ती पाळली जाईल, पण मला एवढं असं वाटतं की माझ्यासारख्या प्रत्येकाने हा प्रयत्न केला पाहिजे की आम्हाला त्या मार्गानं जाण्याचा प्रयास, मार्ग चुकू नये, विचार चुकू नये. मुद्दा इतकाच आहे की मानवी जीवनामध्ये संत महात्मे हे या जगाचं हित करण्यासाठी येतात आणि तो हिताचा विचार असल्यामुळे त्यांनी व्यक्तिगत सुखदुःख नोंदवून ठेवण्यामध्ये रस घेतला नाही. म्हणून गाथेमध्ये व्यक्तिगत सुखदुःख नाही आहे, फक्त परिस्थितीचं त्या त्या वेळेचं काळाचं चिंतन आलेलं आहे. दुष्काळ पडला त्याचं वर्णन आलं, परचक्र आलं त्याचं वर्णन आलं, समाजामध्ये विविध विषयातले विचार विनिमय त्या काही गोष्टी आल्या. मुद्दा इतकाच आहे की संत महात्मे व्यक्तिगत बोलले नाही. आणि म्हणून आपल्याला बोध काय घ्यायचा त्याच्यातून? आपल्याला बोध हा घ्यायचा, सांगू सुखाची या गोष्टी. आम्ही जर दिवसभरामध्ये असं ठरवलं की नकारात्मक गोष्टीवर कमी बोलून सकारात्मक गोष्टीवर जास्त बोलू, हळूहळू आम्ही जर असं ठरवलं की नकारात्मक गोष्टी बोलायच्याच नाही आहे, सकारात्मकच बोलू, तर बघा जीवनामध्ये किती बदल होतो. म्हणून आपण जे भाग्य भाग्य म्हणतो ना, कधी कधी आपल्या विचारांनीच आपलं भाग्य काळवंडतं. कारण विचारच आपले सतत नैराश्यमय चुकीचे असतात आणि विचार जर प्रसन्न असतील. आणि म्हणून ध्यान योगामध्ये अनेक प्रकारच्या ज्या पद्धती आता विकसित झाल्या, विज्ञान युगामध्ये सुद्धा लोक की हो मी करू शकेल, मला हे करायचंय, अशी सकारात्मकता आपल्यामध्ये जर का अंगी बांधली तर त्याचे परिणाम आपल्या योगशास्त्रामध्ये तर जुना विषय आहेच, परंतु जर्मनीमध्ये एका शास्त्रज्ञाने पूर्वी अभ्यास केला की आजारी माणसाजवळ त्या आजारी माणसानं येणाऱ्या जाणाऱ्याने सुद्धा सतत म्हणावं की तुम्ही बरे व्हाल, तुम्ही चांगले आहात, निश्चित बरे व्हाल. तर त्याचा परिणाम असा दिसून आला, त्या आजारी माणसाने म्हणायचं मी लवकर बरा होईल, मी चांगलाच आहे. येणाऱ्या जाणाऱ्यांनी म्हणायचं, तर त्याला असं दिसून आलं की तोच आजार दुसऱ्या माणसाचा लवकर बरा होत नाही, पण जो सकारात्मक राहतो त्याचा लवकर होतो. सकारात्मकतेची उदाहरण आहे. नाही तर कोरोनाच्या काळामध्ये काही माणसं भेटायला जायचे एकमेकाला किंवा फोन करायचे, भेटायला तर जात नव्हते जास्त, पण फोन करायचे. पण मला असं वाटतं नकारात्मक माणसाने फोन सुद्धा करू नये. कारण काय, एकाने फोन केला पाहुण्यांना, काय चाललं, काय नाही बुवा, 2 दिवसापासून जरा थंडीत कोरोना झाला, काय वाटतंय तसंच. घरच्या पोरांनी पण आता एका खोलीत ठेवलंय मला इकडं, काल तपासून आणलं आणि टेस्ट केली. बर मग काय किती स्कोर आला? म्हणे स्कोर माझा जवळजवळ 14चा आहे. अरे बापरे 14? ते पाहुणं पलीकडून म्हणतंय फोनवर 14. आमच्या शेजारी काल एक 5 स्कोर होता, ते मेलो. आता हे 14 वाला जगल काय सांगा ना. तेव्हा असले मोघम माणसं भेटायला सुद्धा पाठवी जाऊ नका पाहुण्या रावळ्यांना.
ही माणसं जी निगेटिव्ह माणसं आहे ना, ती कोणाच्या उपयोगाची नाही तुम्हाला सांगतो. विठाला आपल्यासारखा सुज्ञ समाज, सुज्ञ स्त्री पुरुष हे उभारी देत असतात. कोणाला खचून जाईल अशी भाषा वापरत नाही. तुमच्यासारखी सुज्ञ माणसं नाही हो, बरं होईल, काही नाही, 14 किती काय, आमच्याकडे 22 वाला बरा होऊन घरी आला, 80 वर्षाचं वय होतं तरी आला. अशी उदाहरणं होती ना त्या काळामध्ये, की 22, 23, 24 म्हणजे पूर्ण झाला स्कोअर, ते 100% हे झालं डॅमेज. परंतु अशी माणसं बरी होऊन आली, आम्ही सुद्धा पाहिली. आणि म्हणून मुद्दा इतकाच आहे की मनाच्या सकारात्मकतेवर, आणि म्हणून आम्ही मनामध्ये काय आठवतो, काय साठवतो याला फार महत्व आहे. नाथ महाराज म्हणले, रामकृष्ण वासुदेव गोपाळ वाचे आठवा, जन्म जरा तुटे वाचे आठवी, जन्म जरा तुटे वाचे आठवीत साठवा, जन्म जरा तुटे वाचे आठवीत साठवा, जन्म जरा तुटे वाचे आठवीत साठवा. रामकृष्ण वासुदेव गोपाळ वाचे आठवा, दोन्ही गोष्टी सांगितल्या, काय आठवा आणि काय साठवा. आठवायचंय ते दुःखद गोष्टी नाही, अपमानाच्या, जीवनामध्ये काही अडचण आल्याच्या गोष्टी आठवायच्या नाही. अर्जुनाला भगवान काय बोलतायत बघा, ज्ञानेश्वरीचा प्रारंभ आहे, पहिला अध्याय. तुवा संग्रामी हरू जिंतीला, निवात कवचांचा ठाव फेडील, याला पॉझिटिव्हनेस म्हणतात. बरं, अर्जुनाला सांगितलं, अरे लढाईला आता आपण आलोय युद्धामध्ये. अशा वेळेला देव असं म्हणाले नाही की अर्जुना तुझ्याच्यानं होणार नाही, तू करू शकतोस. का? पूर्वी तू शंकराबरोबर युद्ध खेळलेला आहे आणि जिंकलेला आहे. निवात कवच नावाचे गंधर्व, त्यांना तू पराभूत केलेला आहे. हे तुझं शौर्य आहे. तुझ्या या धनुष्याच्या नुसत्या टणत्कारानं सुद्धा शत्रूच्या मनामध्ये भीती निर्माण होते, कंप निर्माण होतो. हे तुझं कौशल्य आहे या युद्धातलं. आणि म्हणून तू घाबरू नकोस, तू करू शकतोस. याला म्हणावं सकारात्मक. म्हणून तुम्ही मार्गदर्शन कोणाचं घेता याला फार महत्व आहे. बरं, काही माणसं मार्गदर्शन आशाचं घेतात की जो काही विचारायला गेलं तो म्हणतो नको, जरा अडचणच दिसते, हे करू नका, ते करू नका. निराशावादी जी माणसं आहेत ती तुमच्या किती जवळची, घरातली असली काय, नात्यातली असली काय, शेजारची असली काय, तुमचे वरिष्ठ असले काय, अशांचं मार्गदर्शन घेऊ नका. विठाला 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 विठाला. संगति करीना बड़ों की, बढ़ती बड़ी बढ़ जाए, कदरी माता आजा बैठे, मन माने फल खा, मन माने फल खा. दिलं, संगत करना बडो की, बढत बढत बढ जाय. मोठ्यांची संगती केली की माणूस मोठेपणाकडे जातो. बस. आणि मग उदाहरण दिलंय, एक शेळी जंगलामध्ये चुकली. कबीरांनी या दोह्यातून दिलेलं उदाहरण आहे, ती गोष्ट सांगून जातो. शेळी जंगलामध्ये चुकली, अंधार होता, हत्ती समोरून आला, ती शेळी खूप घाबरली. हत्तीनं पाहिलं की छोटासा जीव आहे. हत्ती हा हिंस्र नाहीये, ताकदवान असला तरी तो संयमी आहे. आणि म्हणून हत्तीचं पूजन आहे. बरं, हत्तीला शुभ मानलेलं आहे. गजांत लक्ष्मी, लक्ष्मीचं वाहन हत्ती मानलेलं आहे. हत्ती आपल्या मंदिरात असेल, प्रवेशद्वार असेल कशाचं, त्याच्या समोर ठेवावे असं शुभ संकेत दिलेले आहेत शास्त्रामध्ये. तो हत्ती त्यानं पाहिलं शेळी घाबरलेली आहे, जवळ गेला
आणि गोष्टीतला हत्ती बोलत असतो बरं. तो बोलू लागला की ताई घाबरू नकोस. कुठली आहेस तू? मी शेजारच्या गावातली आहे, पण कळपातून चुकले आणि अंधार पडला, मला आता काही समजेना. हरकत नाही. सोंडेनं उचललं आणि तिला आपल्या पाठीवर बसवलं. म्हणजे ज्या हत्तीच्या पाठीवर राजे महाराजे बसत होते, पण संगत मोठ्याची केली. भेट झाली जीवनामध्ये, पण ती हत्तीची झाली, मोठ्याची झाली. सांगितलं ताई घाबरू नकोस, आणि तिला तिच्या स्वस्थानी सुरक्षित सोडून दिलं. म्हणून जीवनामध्ये आपण कोणाच्या सहवासात आहोत. पांडवांना श्रीकृष्णाचं मार्गदर्शन आहे म्हणून अडचणीतूनही उत्कर्षाकडे मार्गक्रमण आहे, आणि कौरवांना शकुनीचं मार्गदर्शन आहे म्हणून ऐश्वर्यातून अधोगतीकडे मार्गक्रमण आहे. कौरव कोण आहेत? राजे आहेत, राजपुत्र आहेत, ऐश्वर्य आहे. पण पुढे काय झालं? अधोगती झाली. नाही, तो शब्द अपूर्ण आहे. सर्वनाश झाला. कौरवांचा काय झाला? हा शब्द तिथे परफेक्ट आहे. सगळे कौरव गेले, राज्य गेलं, आणि इज्जत गेली ती आजपर्यंत. विठाला शकुनीचं मार्गदर्शन, की जो एकही वाक्य धडाचं सांगत नाही, वाईट शिकवतो, वाईट सांगतो. आणि म्हणून मार्गदर्शक श्रीकृष्णासारखा असावा, की ज्यानं शत्रूच्या दलामध्ये असलेल्या कर्णाचं सुद्धा कौतुक करावं, शत्रूच्या सेनापती असलेल्या भीष्माचार्याच्या दर्शनाला पाठवावं. असा मार्गदर्शक, की जो शत्रूच्या दळाचाही आदर करतो आणि तसं तुम्हाला शिकवतो व्यापकत्व. ज्याला आपल्यातले सहन होत नाही असा मार्गदर्शक असू नये. विठाला आणि म्हणून तरुण पिढीने ध्यानात ठेवायचं, पुस्तकं वाचताना सुद्धा ज्येष्ठांची श्रेष्ठांची वाचा. वाचन चांगलं करा, उत्तम करा, व्यापक बनविल आपल्याला. आपल्याला सर्व जाती धर्माचा आदर करता येईल, सर्व वयोगटाचा आदर करता येईल. स्त्री पुरुष हा विषय आपल्याला समान वाटू लागेल, आदर एकमेकाचा वाटेल. असं वाचन, असे विचार आपले घडले पाहिजे. आणि म्हणून संगत करना बडो की बढत बढत बढ जाय. आपण काय आठवावं आणि काय साठवावं हे आपल्या संगतीवर अवलंबून आहे. कारण आपण ज्यांच्यामध्ये उठतो बसतो तेच आपल्याला आठवत असतं. म्हणून काही मोठी मोठी माणसं कधी भलते शब्द बोलून जातात, कारण ते तशाच लोकांमध्ये उठत बसत असतात आणि त्यांना भानच राहत नाही. आपण स्टेजवर उभे आहे, आपण माईक पुढे, काय बोलून जात नाही लोक, तुम्हाला सांगतो. आणि म्हणून संतांचं पाहणं, जयाचे 28 शब्द सुखे म्हणो येती वेद. आमच्या ज्ञानराज माऊलीने 9033 ओव्याचा ज्ञानेश्वरीचा हा प्रसाद आम्हाला दिला. पण एक एक ओवी म्हणजे वेदांच्या मंत्रा एवढी त्याला किंमत आहे. साचची बोलाचे नव्हे शास्त्र, पण आत्मा अवतरविते मंत्र अक्षरे ये. ही अक्षर आत्म्याला परमात्म्यामध्ये अवतरित करतील. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा. प्रभू तुझा विसर पडू नये ही आमची भावना आहे. जीवनामध्ये ज्यांना देवाचा विसर पडतो, मला वाटतं घर कुटुंबामध्ये सुद्धा जिथे देवपूजा केली जाते, जिथे ग्रंथाचं वाचन केलं, जिथे व्रत उपवास केले जातात, वडीलधाऱ्याची सेवा केली जाते, अतिथीचा सन्मान केला जातो, आपल्या परंपरेचं पालन केलं जातं, अशा कुटुंबामध्ये सुद्धा सुख कमी पडणार नाही. आज विषय सुखाचा आहे. या अभंगातून विषय जीवनाच्या कृतार्थतेचा आहे. आणि तुकोबाराय देवाला तीच मागणी मागतात, देवा तुझा विसर पडू देऊ नको. कारण असं आहे, देवाचा विसर न पडणं म्हणजे काय, तर देव म्हणजे सत्य, देव म्हणजे ज्ञान, देव म्हणजे आनंद, देव म्हणजे गुण. आता देवाची काय काय व्याख्या सांगायची. देवाचा विसर न पडणं म्हणजे सद्गुणांचा विसर न पडणं. तुझा विसर न व्हावा, कारण तो ज्ञानमयो विज्ञानमयोसी. गणपती अथर्व शीर्षामध्ये म्हटलं, देवा तू ज्ञान स्वरूप आहे, तू गुणस्वरूप आहे, पुण्य स्वरूप आहे. म्हणून देवाचा विसर न पडणं म्हणजे गुणांचा विसर न पडणं, गुणांच्या मागे चालणं. देवाचा विसर न पडणं म्हणजे सत्याचा विसर न पडणं. कारण असत्याशी रिझले जन, लोकांची असत्याकडे जाण्यासाठी बऱ्याच वेळेला कल दिसतो, सत्याच्या मागे चालण्यासाठी प्रयत्न आणि थोडेसे कष्ट पडतात. सत्य गोष्टीचा
जीवनात अंगीकार करण्यासाठी आणि म्हणून सत्याच्या मागे जाणं, गुणांच्या मागे जाणं, ज्ञानाच्या मागे जाणं, पुण्य कार्याच्या मागे जाणं म्हणजेच देवाच्या मागे किंवा देवाचाच स्मरण ठेवणं. म्हणून तुझा विसरण व्हावा. ठीक आहे, विसर नाही झाला तर तुम्ही काय कराल? गुणगाई चरणामध्ये महाराज म्हणतात, गुण गायी आवडी हेची माझी सर्व जोडी. मग देवा आम्ही तुझ्या आवडीनं गुणानुवाद गाऊ. मला असं वाटतं भगवंताचं भजन चिंतन हे मनुष्याला प्रसन्न करतं, चांगल्या पद्धतीनं जीवनामध्ये सन्मार्गाला घेऊन जातं. पण हे करताना आवडीनं करावं. आवडी शब्द फार महत्वाचा आहे. आम्ही पूजा जरी केली आवडीनं करावी, भजन केलं कुणीतरी सांगितलंय म्हणून करायचंय असं नको. ग्रंथाचं वाचन केलं. मी नेहमी सांगतो विनोदानं की एक ग्रस्त रिटायर झाल्यानंतर पत्नीनं आग्रह केला, म्हणे आता रोज सकाळी पोथी वाचायला सुरू करा. आता काही माणसं रिटायर होण्याच्या आधीपासूनच वाचतात, ते बिचारे सगळे चांगलेच आहे. ज्याला सुरुवातीपासूनची आवड आहे असे आमचे अनेक सहकारी आहे. पण आवडच नव्हती. रिटायर झाल्यावर पत्नी म्हणाल्या, आता तरी वाचा, निदान ज्ञानेश्वरीचं पारायण रोज थोडं थोडं केलं तर होऊन जाईल, 5-6 महिन्यात गाथेचं होईल, गुरुचरित्राचं होईल, अमुक होईल. ज्ञानेश्वरी वाचायला चालू केली. पण ती आवड नसल्यामुळे काय व्हायचं की आता पत्नी म्हणते, सगळे म्हणतात वाचूया, अर्धा पाऊण तास ते वाचायचे. पण वाचताना त्यांचं चित्त सतत चहा झाला का, नाश्ता तयार झाला का, कोण आलंय कोण गेलंय असं सगळीकडे चित्त पांगलेलं असायचं. ते नातू जो होता ना त्यांचा, हल्ली पोरं फार हुशार आहे, प्रत्येक घरात लहान लेकर फार हुशार. त्या नातवानं पाहिलं की आपल्या आजोबाचं वाचण्याकडे काही लक्ष नाही. मग त्याने काय करायचं, आजोबानं वाचलं का ती खून ते नातू मागं आणून ठेवायचं आणि ते भरपूर मागं आणून ठेवायचं. कधी कधी 5-25 पानं मागं, हे 2-4 पानच वाचायचे ते मागं आणून ठेवायचं. अर्ध्यावर ज्ञानेश्वरी गेली होती जवळजवळ. ती ज्ञानेश्वरी परत पहिल्या अध्यायात आली. म्हणजे खरं ती 18व्या अध्यायाकडे जायला पाहिजे होती, अर्ध्यातून 9व्या-10व्यातून ती परत पहिल्या अध्यायात आली. यांना काय घेणं नाही, जिथं खून ठेवली तिथून परत दुसऱ्या दिवशी. म्हणजे किती चित्त होतं पहा. शेवटी पहिल्या अध्यायातला पहिला श्लोक आला, धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे. आणि मग त्याचा अरे बापरे, तो थोडाफार त्यांनी कीर्तन ऐकलेले होते. तो म्हणला, धृतराष्ट्र तर एकदाच येतो ज्ञानेश्वरीत, हा दुसरून कसा काय आला? कारण संपूर्ण ज्ञानेश्वरीत गीतेत धृतराष्ट्राचा एकच श्लोक आहे, तो सुरुवातीचा आहे. तर हा डबल कसा काय आला? आणि मग ते नातू हसायला लागला, म्हणला, आजोबा हे मी करत होतो रोज, तुमचं लक्ष आहे की नाही पाहायला. तुम्ही मला बोलता म्हणे अभ्यासात लक्ष आहे की नाही, तुमचं कुठं लक्ष आहे? पोरं इतकी हुशार झाली. चित्त नाही ना मी चित्त नाही ना मी तरी व्यर्थ. नाना तीर्थे भ्रमी आणि चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. आपण जे जे करू, तीर्थयात्रा, ग्रंथ वाचन, पूजा पाठ, भजन, कीर्तन, मला वाटतं आपण एक केलं पाहिजे. आपण
एक अभ्यास प्रत्येकानं केला पाहिजे, तुम्ही मी सगळ्यांनी, की वाचताना आपलं चित्त एकाग्र आहे का? हरिपाठ म्हणतोय आपण, हनुमान चालीसा, आपलं चित्त एकाग्र आहे का? आपण त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे, कारण हे मन फार चंचल आहे. लहान लेकरं जशी अगदी लक्षपूर्वक सांभाळावी लागतात, नाही तर काय करून ठेवतील, त्याच्याही पेक्षा मनाच्या बाबतीत दक्ष राहावं लागतं. कधी कधी आपण वाचत असतो पोथी आणि मन जातं शेतावर, की तिकडे पाणी लावायचं राहिलं होतं, अजून तिकडे रोटा मारायचा राहिलाय, आता पाऊस उघडलाय, पेरायला धरावं लागेल. म्हणजे मन कुठे घेऊन जाईल काय? मन चंचल झपाड चपल किंवा बहुचंचल चपल, जाता येता न लगे वेळ. आणि म्हणून आपला हा एक अभ्यास असणं फार, अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यते. श्रीकृष्णाने आपल्या सर्वांना दिलेलं हे मार्गदर्शन आहे. अर्जुनानं प्रश्न विचारला होता, चंचलम हि मन कृष्ण प्रमाथी बलभद्रडम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. देवा, मन चंचल आहे, त्याला स्थिर करण्यासाठी काय करावं? तर उत्तर सांगितलं, अभ्यासेन तु कौंतेय. या जगामध्ये अभ्यासाने सर्व काही गोष्टी शक्य होतात. अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी. अभ्यासाचे निबळे एके गती अंतराळे, व्याघ्र सर्प प्रांजळे केले की. असाध्य ते साध्य करिता कायात, कारण असाध्य ते साध्य करिता सायास, कारणाभ्यास. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, सर्व संत अभ्यासाला महत्व देतात. अभ्यासानेच या जगाची सर्व उन्नती, क्रांती आपल्याला झालेली पाहायला मिळते. आणि म्हणून मनाला स्थिर करण्याचा सुद्धा अभ्यास, लक्ष ठेवायचं आहे. नामस्मरण करताना, माळ जपताना, हरिपाठ म्हणताना, हनुमान चालीसा म्हणताना, ज्ञानेश्वरी गाथा वाचताना, दिंडीमध्ये वाटचाल करताना, ध्यान करताना, की आम्ही ज्यासाठी बसलोय ते होतंय का मन दुसरीकडे जात आहे. आणि मन जर तिथे नसेल, हे पहा, जगद्गुरु तुकाराम महाराजांना पुण्याचे गणपती भक्त होते, मोरया गोसावी, चिंचवडचे. चिंचवडला गणपतीचं मंदिर आहे, चिंचवडच्या मेन चौकातच आहे. आणि ते साक्षात्कारी होते, अष्टमहासिद्धी त्यांना प्राप्त होत्या, रिद्धी सिद्धी ज्याला म्हणतो आपण. मोरया गोसावी म्हणजे अधिकार संपन्न. तुकाराम महाराज वारकरी संत. दोघांची एकदा भेट झाली. सांगितलं, महाराज एकदा आमच्या चतुर्थीला गणपतीला भेटायला या. तुकाराम महाराज म्हटले, मी सवडीनं जरूर येईल. पुढच्या चतुर्थीला महाराज देहूवर्ण चिंचवडला निघाले. साधारण आजच्या दृष्टीनं 25-1 किलोमीटरचं अंतर आहे देहू गावापासनं. कारण तुकोबारायांचा पालखी सोहळा जेव्हा देहूतून निघतो तेव्हा पहिला मुक्काम चिंचवडलाच असतो. आकुर्डी, चिंचवड त्या भागामध्ये सगळी विखरून दिंडी थांबते. आले, संध्याकाळची वेळ, आरती चालू होती. स्वतः गणपती भक्त मोरया गोसावी आरती ओवाळत होते. तुकाराम महाराजांच्या हातात चिपळ्या, गळात विना. सगळे भाविक उभे, महाराजही जाऊन उभे राहिले. आरती चालू होती. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवे पुरवे प्रेम कृपा जय. आरती संपली. घालीन लोटांगण वंदीन चरण म्हणून स्वतः भोवती प्रदक्षिणा घ्यायला सगळे वळाले. मोरया गोसावी वळाले, तुकाराम महाराज मागे दिसले. आरती ठेवली. आले, तुकाराम महाराजांच्या पाया पडले. महाराजांनी त्यांना नमस्कार केला आणि विचारलं मोरया गोसाव्यांनी तुकाराम महाराजांना की महाराज केव्हा आलात? तुकाराम महाराज मोरया गोसाव्यांना म्हणाले, तुम्ही माळी बाबाशी भांडत होता तेव्हा आलो. आता हे उत्तर लोकांना काही कळलं नाही.
पण मोरया गोसाव्यांना कळलं. त्याचं कारण आरती चालू असताना मोरया गोसाव्यांचं लक्ष हाराकडे गेलं. गणपतीच्या हार सुकलेला होता. संध्याकाळी ताजा हार माळीबाबाला आणायला सांगितला होता, त्यांनी आणला नाही. मनातल्या मनात आरती म्हणताना मोरया गोसावी म्हणत होते, माळीबाबा आता भेटू देत, त्यांना चांगलाच बोलतो. चतुर्थीचा दिवस असून सुकलेला हार देवाला आहे, येऊ दे आता त्यांना. पण हे कधी चालू होतं? रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा चंदनाची. तोंडाने आरती म्हणत होते, मनानं भांडण चालू होतं. तुकाराम महाराजांना जेव्हा विचारलं, महाराज केव्हा आलात? म्हणे माळीबाबा बरोबर भांडण सुरू झालं तेव्हा आलो. आता ते साक्षात्कारीच होते तुकोबाराय. असं म्हटल्यावर मोरया गोसावीने साष्टांग दंडवत घातलं. म्हणाले, माझ्याकडे अष्टमहासिद्धी आहे, पण तुमच्याकडे त्या सिद्धीचाही दाता परमात्मा स्वतः आहे. तेव्हा तुमचा अधिकार तुकोबाराय माझ्यापेक्षाही, रिद्धी सिद्धीवाल्यापेक्षाही फार मोठा आहे. आणि म्हणून तर तुका तोच तो हा परब्रह्म ठेवा. मला एवढंच म्हणायचंय, मनाला स्थिर करायचा अभ्यास आजही आपण करणं आवश्यक आहे. आपल्या घरातली जी मुलं मुली उत्तम अभ्यास करून पुढे जातात, त्यांना कुठेतरी मन एकाग्र करण्याची कला साधलेली असते. उत्तम शेतकरी इथं बसलेले आहेत, चांगली शेती करतात. कुठेतरी एकाग्र होण्याची किमया तुमच्याकडे आहे, एकरूप होऊन तुम्ही काम करताय. उत्तम व्यापार करणारी अनेक जुन्या नव्या पिढीतील स्त्री पुरुष इथं आहे, उद्योजक आहेत. आपल्या कामामध्ये कॉन्सन्ट्रेशन ज्याला म्हणतो आपण, मनाची एकाग्रता, मग ती भक्तीमध्ये असो की रोजच्या कामामध्ये असो, ती एकाग्रता साधण्याची कला आपल्याकडे असली पाहिजे. सदैव जर आपलं मन विस्कळीत राहिलं तर मग एक ना धड भाराभार चिंध्या असं म्हणण्याची वेळ येते. विठाला मनरूपी गायीची वळती देवानं हाकावी, असा या अभंगातला संदेश आहे. काल्यातलं प्रमाण आहे. तुका म्हणे तू राख रे मनेरी, आणि येर त्या आम्ही मग वळो. पण आता आपल्यालाही वळावं लागेल मागे. आता 12:15 वाजले, तुम्ही आवडीनं ऐकताय आणि विषय त्यासाठीच चालला, गुण गायीन आवडी. म्हणून आमची देवपूजा असो, आमचं ग्रंथ वाचन असो, ते काय असावं? आवडीनं. आणि तुकोबाराय म्हणले, आम्ही मात्र आवडीनं देवा तुझं भजन करू, हेची माझी सर्व जोडी. महाराज सांगतात, देवा आम्ही तुझ्याकडे मुक्तीही मागत नाही, न लगे मुक्ती, आणि संपत्ती मागत नाही, पण संत संग देई सदा. आम्हाला सत्संगती दे. आणि सरते शेवटी महाराज म्हणतात की आम्हाला गर्भवासाला घालून जन्म घातला तरी चालेल, पण भक्ती आणि सत्संगती घडू दे. अभंगाचं शेवट. तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी.
सर्व जोडी